आल्यानंतर आम्हाला बोलायला संधी मिळालीच पाहिजे. कारण का माहितीये का, आम्ही 6 महिने अगोदर मेडिकलचं करून त्यांना दिलेलं आहे, त्यांनी वर सुद्धा लवकर पोहोचवलं नाही. ही कुठली पद्धत आहे? हा एक दिवस जाऊन आम्ही रडत बसलो तिथं. मावशीचं बँकेकडे कागदपत्र फक्त लगेच तपासण्याचे फक्त रिपोर्ट आले. बाकीच्या एक मिनिट थांबा, तुमच्या सगळ्याच्या वतीने मी बोलतो आणि एक मिनिट थांबा, मी सांगतो. माझा आवाज मोठा सगळ्याला ऐकू येईल. तर आज आलेले आहे तिथं प्रशासक या बँकेमध्ये त्यांनी सांगितलं 17 नंबरला ही करमाळा अर्बन बँक आहे. त्याचं पत्र आहे माझ्याकडं DIGCचं काय. आणि ह्या DIGCने काय सांगितलं ऐकून घ्या. यांनी जर किती ह्याची तारीख आहे 11 सप्टेंबर 2022 पर्यंत हे थांबरे म्हणून ह्यांनी फॉर्म भरायला पाहिजे होते. ह्यांनी फॉर्म भरले नाहीत. का भरले नाहीत? ह्यांच्या अंगलूट येतंय. आणि MPID कायदा माहिती आहे का तुम्हाला? या आम्ही आज नगर अर्बनची चौकशी केली. त्यांनी सांगितलं ना MPID नुसार यांच्यावर कारवाई करा. तर आपले पैसे सहजासहजी मिळणार नाहीत. सरब डोचा रणदिवे म्हणून माणूस वर गेलाय. वरनं आपली मीटिंग बघत असेल ती. तुम्ही आलेला सुद्धा सोलापूरवरनं. तर हे अनेक लोक आजारी आहेत. आरोप वेग मेला. आणि ह्यातली कितीतरी लोक आजारी आहेत. कितीतरी तुमची लोक कर्मचारी नीट बोलत नाही ती हाकलून देते ती. आणि ह्याची गॅरंटी नाही. पैसे मिळण्याची गॅरंटी नाही. पेपरवर जर लिहून देत असतात की इतक्या तारखेपर्यंत पैसे मिळतील, आम्ही आमचं आजच्या आज माग आंदोलन घेतो नाही. तर मी सांगतो चोळ सर रविवारी 11 तारखेला आता आपण पोलीस स्टेशनला त्रास द्यायचा नाही. तसा त्यांचा आपला संबंध येत नाही. हे आपल्याला संरक्षण देतात आणि सहकार्य करतात. 11 तारखेला रेस्ट हाऊसला जुन्या मीटिंग ठेवायची. 18,000 सभासद आहेत. त्यातल्या एकमेकाला निरोप द्यायचे. जेवढी येतील तेवढी सगळी 12 वाजता तिथं या तुम्ही. आपण तसं पत्र सुद्धा तहसीलदारला PI ला देऊ. त्याची परवानगी घेऊ आपण. तसं आपण रितसर कायदेशीर वागायचं. काय उपोषण करायचं. हो सर. आणि ही विमा फॉर्म सांग सर. एक मिनिट. हा सगळ्यांचं एक उत्तर आहे. तुम्ही विमाची जे फॉर्म भरून घेतली बँक बरोबर वर का पाठवलं ह्याचं उत्तर बघू तुम्ही. एकच मिनिट थांबा. उत्तर द्या. तुम्ही बँकेची बाजू घेऊ नका. एक मिनिट. काय येत नाही. 29 जुलै 2022 ला निबंध लागले. त्यावेळेला संचालक मंडळ होतं. त्यांना प्रशासक आले. तर आता मी 3.5 महिने 4 महिने एवढे दिवस झाले मला इथे. पण आता ती जी काय मुदत होती त्यावेळेला फॉर्म भरून घ्यायची होती. काय फॉर्म 300-400 लोकांनी सबमिट केलेले असतात मी माहिती घेतली. पण आता मी जर यांना विचारलं की बाबा हे प्रस्ताव आता पाठवू शकतो का आपण, तर आता मुदत संपलेली आहे त्याची. त्यामुळे आता मला ते वर पाठवता येत नाही. माझी अडचण ही आहे. लक्षात आलं नाही. पण तुम्ही मला सांगा तारीख बघा पडते आश्वासन काय लिखित आश्वासन द्या. ₹100 टॅबवर लिखित आश्वासन देतो प्रशासक. मला काय म्हणायचंय अक्षरशः मी एक दिवस तुम्हाला फोन केलाय. मी स्वतः पवार आहे. मी तुम्हाला नाही का बोले माझ्या मुलाचं शिक्षण थांबलंय. मी बिन नवऱ्याची आहे. माझी मला माहिती मी पोराचं काय करते ती. पण आज माझे पैसे मी तिथं गुंतून बसले. तुमच्या दारात गेले. चेअरमन साहेब काय माहिती थांबा आमच्या विश्वास नाही का तुमच्यावर.
सर तुम्ही मानता सांगा ना तुम्ही. आणि सभासद फॉर्म वर का पाठवलं बरं थांबा, आणि तुमचा विश्वास टाकलाय. हो सर. विचारून काय करा पाहिजे तुम्ही का पाठवलं नाही तुम्ही नुसतं तटस्थ राहताय निरोवा बिनजरोवा. सर तुम्ही काम करा प्रशासकाला सांगा बँकेवर MIDC काय करायचं हा. लावा साहेब लावलीच सगळ्यांनी दाखल करा. एकच सगळ्यांनी म्हणायचं बँकेवर MIDC लावा तारखेला मीटिंग आपण बँकेवर MIDC लावा त्यांचे अर्ज दाखल करायचे. बँकेवर MIDC लागली थांबा, एक मिनिट. ऐका. इतर समाज सगळा आला. पण त्यांच्या समाजातला माणूस एकतरी भरला का इथं आज? उत्तरच देऊ शकत नाही हे उत्तर देऊ शकत नाही याला मान्य आहे. मी चाचणी जेवढले तर रहिवासी असून मी चाचणी वैध माणूस आहे. मी आमची बाया कटलेली माल विकतात कोणी बंगाल गोळा करतात. 10-5 रुपये हो 10-5 रुपये 30 रुपये 10-5 वाढले की म्हणजे पोराच्या शिक्षणासाठी असू दे किंवा दवाखान्याच्या खर्चासाठी असू दे पुढचे लग्न अशा कामाला टाकले. 30 पैसे आम्हाला तर नाही भेटले आम्ही शेवट आम्ही आत्महत्या करा 100%. मला खात्री आहे ना 16 तारखेला मीटिंग आहे. खाली बसा MPIDC कायदा निघलाय MPIDC माहिती का आता ही नवीन कायदा निघलाय ग्राहक जी ठेवीदार आहेत त्यांच्यासाठी केलंय दाखल. प्रशासक करू शकतो प्रशासकाला अधिकार आहेत हो साहेब तुम्हाला जर होत नसेल तर सरळ सांगा तुम्ही ती जागा सोडा. राजीनामा द्या गडबड करू नका फक्त बोला एक जण बोला बाकी बोलू नका. साहेबांना म्हणा तुम्ही हात मिळवून केली म्हणा संचालक बाबा तुम्ही कसं म्हटलं? मागे जाऊ मग मागे जाऊ कारवाई करणे गरजेचं आहे. पैसे असताना उपकरणं दिले नाही, पैसे दिले. उपकार केला आमच्या. हे उत्तर देऊ शकत नाही. बरं ऐका तुम्ही काय म्हणता तुम्ही काय म्हणता सर की 10,000 रुपये तुम्हाला मिळाले का? आमचे कष्टाचे पैसे असून आम्हाला कोणी काय म्हणलं, आम्ही आम्ही चोरणारे आले. कशाला तुम्ही बोलता सर? आम्ही खिंडाळून खाली बसा. साहेबाला खाली बसा. खाली बसा एकदा बाबा खाली बसा याचा काही संबंध त्यांचं नाही. फक्त सहकार्य आहे आपल्याला गोंधळ होऊ नये. ते आपल्याला सहकार्य करण्यासाठी जे आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे का नाही. आणि साहेबांना बोलून दिलं तरच आपल्याला कळणार आहे आपलं काय आहे. मागच्या वेळी कसं गुंजवडे साहेबांनी सांगितलं त्यांना आपल्याला बोलू द्या शांत साहेबांना. ऐकलं आपण. थांबा 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 हो सर सर त्यांना बोलू द्या बोला साहेब तुम्ही मार्ग काय काढणार हा सांगा. आता माझ्या हातात जे आहे आता मागच्या वर्षी आता फॉर्म पाठवायची वेळ संपलेली आहे मुदत संपलेली आहे. मला ते पाठवता येत नाही लक्षात घ्या. पाठवता जातात वरती तुम्ही एक काम करा त्या रेकॉर्डचा कोण देणार आहे? आता मध्ये कोणी बोलू नका. हा बोला हा आता रिझर्व्ह बँकेने 2 प्रस्ताव पाठवले आपण 40,000 पैशाची अडचणी सगळ्यांना मिळतील 40,000 रुपये. परत Guarantee लिहून द्या. 16 तारखेला ठरणार. ऐकून घ्या आणि नाही झालं तर ऐकून घ्या की हा बोला हा हे आपल्याला एक पत्र दिलेले आहे. दुसऱ्या मंजुरीला सुद्धा मला 29 पर्यंत थांबा म्हणले होते.
पोझिशन ज्या ज्याची पाठवली 2 तारखेला फेब्रुवारी पाठवलेली आहे. फक्त ते काय म्हणजे तुमचा प्रस्ताव आता नागपूर कार्यालयाकडे आमचे 2 प्रस्ताव पेंडिंग आहेत त्या 40 सगळ्यांना द्या. मग आता ते प्रस्ताव मुंबई कार्यालयाला जातील, आता ह्या आठवड्यात जातील ते. आणि मुंबईची मंजुरी आली का दुसऱ्या दिवसापासून आम्ही वाटप 40,000 सरसकट चालू करू. बायांनी बोलू नका, थांबा. ऐकून घ्या. आता आपण किती जरी गोंधळ केला तर आज पैसे मिळणार आहेत का तुमचे? तुम्ही देणारच नाही तुम्ही. शांततेने घ्या ना थोडं. माझं कर्तव्य मी करतोय, मी त्यांना वर कन्व्हिन्स करतोय, फोन लावतोय. ऐकू द्या. हो मावशी 2 मिनिटं त्यांना बोलू द्या. सध्या काय करता येते ते बघायचं हे आपल्याला. साहेब काय करू शकत नाही, थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्यांनी 2 तास जरी बोलले ठोस काय, ठोस रिझल्ट काय, ऍक्शन काय, कंट्री नीड टू ऍक्शन. बरं आता तुम्ही 40,000 रुपये द्यायची तरतूद करता. अहो तुम्हाला मी एक सांगू का, कालवा करून काय होणार नाहीये. ऐका तर. अहो आपण याच्यावर कारवाई केली तर पैसे मिळणार. तुम्ही छान बसा. निर्बंध आले त्याच्या अगोदर जीव दिला पाहिजे. आता तुम्ही वसुली करता असं थोडं थोडं वाटतं की आम्हाला बी. कर्मचाऱ्यांचा पगार करते वसुलीतनं. साहेब पगार घ्या. हो सर, एकच मुद्दा महत्वाचा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षणचा मी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आहे. आपल्याला 2 कोटीपर्यंतचे दावे ग्राहक संरक्षणला घालता येते त्यांच्यावर. आणि 11 तारखेला तुम्ही त्यासाठी जायचं. त्यासाठी त्याच्या आधी जाऊन मी बी वकीलच आहे, पण सिनियर वकिलाकडून अजून माहिती घेऊन येतो. सगळ्याचे दावे दाखल करायचे. अर्जंट केस लावायला लावू आपण. 2 महिन्यात निकाल लागतो त्याचा. आता असू द्या, त्यांचं पण ऐकू द्या. या लोकांचं म्हणणं आहे की आता पैसे बँकेत असताना आम्हाला थोडे काय लक्ष नाही. हे अधिकार मला नाही, लक्षात ठेवा. मी जर तुम्हाला तुमच्याबद्दल येते मला रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण त्याच्यावरती, त्याच्या मंजुरीशिवाय मला काही करता येत नाही. मला भरपूर आहे ते सगळं बघितल्या लोकांना पैसे द्यायची इच्छा आहे माझी मनापासून, पण त्याच्या मंजुरीशिवाय मला काय करता येईल. लक्षात आलं का तुमच्या? आता प्रस्ताव पाठवलेला आहे. आता फोन आला. आम्ही जाऊ काय रिझर्व्ह बँकेकडे? हे मध्ये 34 कोटी रिझर्व्ह बँकेकडे जाऊ का साहेब? ह्यांनी आता पण लोकांचे फॉर्म भरले तर इन्शुरन्स कंपनी 34 कोटी रुपये ह्यांच्याकडे आहेत म्हणल्यावर पैसे देऊ शकते. पैसे देऊ शकते. त्यांनी सगळ्यांसमोर फॉर्म भरायचे आणि DICGC ला पाठवायचे. सर तरी पण पैसे आहेत. पैसे आहेत. आम्ही नाही म्हणत नाही, पैसे आहेत. पाठवा ना फॉर्म. हो साहेब, तुम्ही कर्जदाराकडून वळतावळ का करून घेत नाही? वसुली चौकशी हो सर, तुम्ही कर्जदाराकडून वसूल का करून घेत नाही? आमचा वळतावळ का करून घेत नाही? गेल्यानंतर सुद्धा म्हणला पेटी जवळजवळ म्हणला कोर्टाचे पैसे शिल्लक म्हणला देत नाही. ऐका ऐका संध्याकाळी त्या पैशाच्या गाद्या करते मला द्यायची ती. एक विषयावर का बाया, एक प्रथम ज्या ज्या माणसाला तुम्ही कर्ज वाटप केलं की नाही मोठे मोठे लोक पहिल्या जेलमध्ये घालू त्यांना. यादी का देत नाही? त्यांना पहिल्यांदा केस करा, त्यांच्यावर नारळ आहे. यादी का देत नाही? यादी का देत कोणीच नाही, गरीब लोक सगळे गरीब नाही.
वायफळ चाललेली मी काय म्हणतोय ऐकून तर घ्या आणि ऐका मी बोलतोय कालवा करून काय होणार नाही हे तुम्ही शांत बसा शांत बसा. त्यांना मी काय विचारतोय तुम्हाला दोन त्यांना मार्ग. फक्त उत्तर देऊ एक द्या विम्याचे फॉर्म तुम्ही भरले एक काम करा आणि जिल्हा ग्राहक संरक्षणकडे अर्ज ज्या ज्या लोकांचे फॉर्म भरलेले आहेत किंवा अजून भरतील तुम्ही स्वतः ती फॉर्म DICG पाठवा फक्त ते घेतात का आपण खात्री तुम्ही करू. पाठवा आणि मुदत वाढून घ्या त्यांनी आणि form- तुम्ही फोन करा बँकेमार्फत. असे फॉर्म भरून द्या सगळ्याचे फॉर्म पैसे वर मिळतील. पाठवल्यानंतर मुदत वाढून घ्या फॉर्मची मुदत वाढून घ्या फॉर्म वर पाठवल्यानंतर त्या इन्शुरन्स कंपनीकडे तुमच्या अधिकारात मुदत वाढून एक घ्या मिनिट ऐका ना, एक मिनिट ऐका हो फॉर्म बरं का? विम्याचा जो प्रश्न आहे ना त्या सगळ्यांचे फॉर्म साहेब भरून घ्यायला तर काय अडचण नाही. फक्त आपण काय करू पाठवायचं वर पुढे तुमच्या येणे तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे करून घेऊ. मागच्या ह्याच्याकडून राहिले असेल ते पाठवा म्हणले तर अजून जे आहे ते बी पाठवून ऐका फॉर्म पाहुण्याचा फोन लावून दे. हा लावला ते म्हणले फॉर्म वर पाठवल्यानंतर त्या इन्शुरन्स कंपनीकडनं प्रत्येक ग्राहकाला ठेवीदाराला एक कोड नंबर येतो तो नंबर त्यांनी प्रत्येक ग्राहकाला द्यायचा आणि जर DICG शेवटला म्हणलं की आम्ही करू शकत नाही तर काय म्हणलं तुमचं कुठलं म्हणायचं? जिल्हा उद्योगी जिल्हा ग्राहक ते- संरक्षण हा ते संरक्षण तुम्ही बँकेवर लावता. MPIDC. हे तुमच्या हातात आहे कोर्टापर्यंत जाता येतं. तुम्ही म्हणता ना ही माझ्याकडे नाही ही जी आहे ही प्रशासकाच्याच हातात आहे ऐकून घ्या. बरं जाऊ दे मी काय म्हणते आपण पैसे कशात ठेवले तर कायदेशीर लढाईसाठी ठेवले तर आम्ही त्याच्यावर विश्वास लोकांचं मन घरी कसा विश्वास ठेवा यांच्यावर आम्ही? शाळेचं आहे. त्यांना फॅनची हवा भेटती त्यांना काय पैसा पगार चालू आहे आम्ही काय हो, थांबा थांबा हो सर हा बोलला का साहेब बोलते आता सर आता सगळे तुमच्या मागणी रास्त मागणी त्याबद्दल काय दुमत नाही कोणाचं आपण कुठेतरी मेळ घालण्यासाठी मिटिंग ठेवली होती ठीक आहे आता तुमचं म्हणणं काय असेल सगळ्यांनी आता सगळे ग्रुप सगळे गोंधळ घालून साहेबांपर्यंत पोहोचलेले आहे तुमचं काय मागणी आहेत ते त्याबद्दल आता सगळा आढावा घेऊन साहेब बोलतील एकदा शेवटचं आता मध्ये फक्त काय कोणी बोलू नका काहीच बोलू मध्ये नका काय मध्ये, कोणी कोणीच काही बोलू बोललं नका. इकडे हे बोलले की तिकडनं ते बोलणार तिकडनं ते बोलणार बरं, हे ऐका काय त्यांचं बोलतात पाच मिनिटं. सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही ह्यांचा काय रोल आहे खाली बसा खाली बसा पाठवायचा विषय तुमचा आहे बरोबर आहे मी आता काय करतो त्यांची मदत घेतो आणि DICG ला त्यांना फोन लावतो किंवा लेखी पत्र देतो की आज मी पाठवू शकतोय का पाठवा म्हणले तर मी सगळ्याचे फॉर्म वरून पाठवून देतो हा एक पहिला प्रश्न की आले तर तुमचे सगळे पैसे मिळून जातील दुसरा प्रश्न ऐकून घ्या मी 40,000साठी ॲडिशनल 10,000 तर पहिले ज्यांनी नेले ते दिलेले आहेत एकदा येता येतात जे राहिले ते 10,000 घेऊन जावा हा एक पहिला प्रश्न अजून 40,000चे 2 प्रपोजल मी पाठवले मंजुरी मागितलेली रिझर्व्ह बँकेला त्यांनी वर आता पॉझिटिव्हली पाठवतो म्हणले या आठवड्यात आमची माहिती घेतलेली आहे सगळी 29 तारीख उद्या म्हणले होते आता त्यांनी वर पाठवली असेल ती मंजुरी आली का दुसऱ्या दिवशी पण सरसकट 40,000 प्रत्येकाला एकदाच मिळतील अजून दुसरं प्रपोजल आम्ही वरचेवर पाठवता राहणार आहे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्यात ऐकून घ्या जसे मंजुऱ्या येतील आणि तुम्ही म्हणाला की एवढे पैशाचं तुम्ही का देत नाही पण ते मला माझे हात बांधलेले आहेत मला कुठलाही एक पैसा असा वेस्ट खर्च करता येत नाही किंवा विना परवानगी देता येत नाही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मला काम करावं लागतं त्याच्यामुळे मला तुम्हाला देता येत नाही पोट आहे ती हा त्यामुळं तुमचा जो गैरसमज आला की पैसे असो पैसे सुरक्षित आहे कोणाचा 1 रुपया बुडणार नाही त्याची ग्वाही देतो फक्त एवढंच की आपल्या रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली काम चालू आहे त्यांच्या मंजुरीनुसारच मला काम करावं लागते मंजुरी आली का दुसऱ्या दिवशी मी पैसे द्यायला तयार आहे आणि ते प्रस्ताव ह्या आठवड्यावर पाठवतो म्हणले मुंबई ऑफिसला. बरं जबाबदारी म्हणून एक आम्हाला स्टॅम्प लिहून दे जबाबदारी असला कसला प्रस्ताव होतोय का? कधी पाणी जे ऑफिस यांना परवानगी नाकारते वेळच्या आम्ही ऐकून घ्या ह्याच्यामध्ये मी काय म्हणतोय जे ऑफिसरना परवानगी वारंवार नाकारतंय आपण शेवटचं हे बनता येत ना आपण 16-17 तारखेपर्यंत वाट बघू जास्तीत जास्त तिथून पुढे झालं जे ऑफिस आहे तिथं आपण जाऊ ना इथं बसायच्या वेळी तिथं बसू आपण मी येतो तुमच्या बरोबर तिथं काय अडचण आहे चालेल फॉर्म नाही direct फोन 11 तारखेला आपली गेस्ट हाऊसला मीटिंग राहील 11 विचारू तारखेला नका मी डायरेक्ट फॉर्म भरून घ्या करू न करू घ्या
आता तुम्ही फॉर्म भरून घ्या म्हणला, मी घेतले. उद्या तुम्हाला फॉर्म का भरून घेतले वर का पाठवले? नाही, असं होऊ फॉर्म नये. वर पाठवा. फॉर्म वर झाल्यावर ती जर नाकारली तर फॉर्म माघारी येते ना, भरून घ्या तुम्ही. लेखी परवानगी मागतो. मी लेखी परवानगी मागतो. विचारायची गरज नाही. अहो, दुकानदाराला विचारलं गिरायकाला, अरे ती उधारी आहे, ती नाहीच म्हणतो. ईमेल पाठवा आजच्या आज. मागू नका, परवानगी तुम्हाला नाही म्हणतो, अरे माघारी येते. साहेब म्हणतायत ना, थांबा मावशी, त्यांची तर झालं पाहिजे. म्हणतायत ना आता हे पण म्हणतायत आणि हे पण म्हणतात. आपण फॉर्म सगळ्यांनी भरून द्या एकदा. आधी ऐका ना, ज्यांनी समजा त्यांचा काय प्रयत्न, हे एक झेरॉक्स त्यांच्याकडे ठेवून सगळे फॉर्म वर पुन्हा भरा एकदा. पाठवून त्यांचा विषय ना करायचा का स्वीकारायचा फॉर्म भरून त्यांनी मुदतीच्या आत भरले त्याचं काय? फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म तुमच्या मोबाईल कॉम्प्युटरवर सगळ्यांची माहिती लोड करावी लागते. ती माहिती पुढं फॉरवर्ड करावी लागते DICGC ला. ती माहिती केल्यानंतर तुमचं 5 लाखापर्यंत येऊन देत नाही. जी काय आहे ग्राहक ती संरक्षणला. 2 महिन्यात तुम्हाला देते, तुमच्या खात्यात येते. ऑनलाईनच भरता येते. मी विचारून घेतो बरं, त्यांना फोन करतो. नाही सर, आम्हाला नाही एक फिक्स अवधी सांगा तुम्ही. असं आहे का, शासकीय ज्यामध्ये कुठलाही फिक्स अवधी नसतो. असं कसं बरं, आम्ही काय करायचं? तर एक काम करा ना तुम्ही काय म्हणता, विचारायच्या ऐवजी सगळे मिळून येतील, फॉर्म भरून देतील. तुम्ही कॉम्प्युटरवर फॉर्म भरून पुढे लोड करा. त्यांनी रिजेक्ट केलं तर आम्हाला रिजेक्ट निकाल. सर तुम्ही विचारू नका, विचारू नका. परवानगी घ्यायची काय गरज आहे? फॉर्म मध्ये भरले डायरेक्ट इथनं पाठवायची, फॉर्म पाठवायची. बँक वाचवायची. फॉर्म भरून देत नाही. मी कालच विचारलं की बँक वाचवायची. हो सर, खिशात ऐका माझ्या. ना सर, तुम्ही एवढं अगोदर करा. हा. ह्यांना लोकांचं पडलेलं नाही. अहो, इथं पैसे देईन, ठेवी काय करू पैसे. तुम्ही तरी लावलंय काय बाहेर आम्ही भेटलो का? आहेत का? आम्ही बोललो का? सगळ्यांनी मांडलेले आहेत. साहेबांनी आपल्याला जे सांगितले फॉर्म भरून घ्यायचं ते साहेब विचारून सांगतील. मी विचारून घेतो वरती. हा, आणि साहेब ऐका ना, साहेबांची भूमिका साहेबांना आहे. त्यामुळे जास्त विषय लावून हे नका करू आणि विषय लावून अहो सर, नाही ऐका, आणखी वेट किती करायचं आम्ही? एक मिनिट हो, एक मिनिट सर, एक काम करा. एक मिनिट चौरे सर, काय व्हायचंय? चौरे सर, चौरे सर. म्हणा की सगळ्यांना 40 तर वाटायचे आम्हाला. 40,000 हो, थांबा. करा. थांबा, चाळीस. 40 तरी वाटप करा की. भरून संघावर DICGC पाठवून देतो. त्यामुळे माझा प्रयत्न तुमच्या कशा ठेवी देण्याचाच आहे. फक्त माझे हात बांधलेले आहेत, मला परवानगी काय करता येत नाही, म्हणून ही अडचण असते. हात बांधायला काय हात सोडायला काय काय नाही, ते रिझर्व्ह बँकेचे बंधन आहे. ऐका की थांबा, एक मिनिट ऐका आधी आमचं ऐका. आता किती दिवस झाले ह्या लोकांच्या बँकेत पैसे आहेत, एक नंबर. सगळे म्हणतात आमचे हात बांधले, तुमचा हात सोडायला आम्ही काय करावं लागेल ती सांगा. आम्ही सगळेच हात सोडायचं. ऐका ना, हात सोडायसाठी मी मागच्या म्हणजे 5-10 मिनिटापूर्वीच काय सांगितलंय, आपण त्यांचे हात सोडायला आपल्याला तिथे मुंबईला आंदोलन करावं लागणार. आम्ही पैसे कुठे टाकलेत? असं नाही, हो, ऐका, ऐका. आम्ही- ऐका की बोलते काही माझी पांढरे झाल्यात. नियमातनं बोला. हे अर्बन बँक, हे अर्बन बँकेचे पिकनिक एजंट आहे. एवढी बार संधी द्या. अजिबात नाही. बघून, करा बघून. अर्बन बँकेचे पिकनिक एक मिनिट ऐका. ही फक्त साहेब काय करतात माहिती का, ह्यांनी त्याच्यावर ट्रॉल व्हायचं, त्यांनी बरोबर. दुसरं काय सुद्धा कारण नाही. मला तुम्ही सांगा, 4 वर्ष झालं बँकेचे सगळे व्यवहार बंद आहे. बँकेचा मेंटेनन्स ही करणार कुठनं? बँकेचं हे आता पगारी आहेत, लाईट बिल आहे, वीज बिल आहे, कुठनं भरायचं? त्यांचं आवक बंद, कर्ज वाटप बंद, त्यामुळे त्यांचं उत्पन्न बंद तर ही खर्च करणार कुठनं ती बँक? कुठनं करणार? आपल्याच पैशातनं. आमचं देऊन टाका ना तुम्ही पैसे. दादा 2 मिनिट थांबा. सर तुम्ही आज संध्याकाळी मला ती ईमेलची कॉपी द्या. ईमेलची कॉपी दिल्यानंतर मी पुढे फॉरवर्ड करतो. बरं ईमेल पाठवल्यानंतर आपलं उत्तर किती दिवसात मिळेल? आपण एक पाठपुरावा तुम्ही करायचं, मी करायचं पाठपुरावा. कागदपत्र कुणी ध्यान देऊ नका, सगळं खोटे. अधिकारी फक्त व्यवस्थित बोलत नाही. 2 मिनिट. कागदपत्र देऊन काही उपयोग नाही. त्यामुळे साहेबांनी जसं सांगितलं ती कारवाई करतील आणि पुढचं काम उत्तर आपल्याला किती साहेब झाली बघ, तिथे येऊन बसायची. कागद काय गेली नाही ती
कुठं 25 साहेब झाली बसायची येऊन कागद कुठे गेली पंचायत साहेब तिथं बसलं नाही म्हणून आपल्याला ईमेल उत्तर येईल त्यांचं ते उत्तर तुम्हालाच येणार ना बँकेला किती दिवसाचं कालावधी लागू 4 दिवस 8 दिवस काय असेल ती पाठपुरावा करायचा आहे 4 दिवस बी लागतात 8 दिवस बी लागतात आज ईमेल जाणार काय उपयोग हे आपल्याला मेलची कॉपी इतके दिवस कुठं मला तुम्ही सांगा हा प्रश्न तुम्ही वैयक्तिक अधिकारी म्हणून आहे किती दिवसात सोडवणार हे सगळ्याला शब्द द्या एक सुद्धा तुमच्या पत्रावर मी येऊन देत नाही. किती दिवसात सोडवणार सर त्यांच्या अधिकारात नाही सोडवायचं वर्ण सोडवणार आहेत. वरनं काय पैसे पडतात का वरनं सोडवायला ऐका उद्या हे आज आपलं जे इन्शुरन्स हे होतं ते आज पाठवणार वर की बाबा या सगळ्यांचे फॉर्म वर पाठवू का त्यांना जर उत्तर आलं पाठवा 4 दिवसात तर आपली 11 तारखेची मिटिंग आहे त्या टायमाला सगळ्याला सांगितलं जाईल की बाबा फॉर्म भरा सर ही आता 11 तारखेला एकत्र येणार पहिले भरलेले फॉर्म दुसरे भरायचे दुसरं काही असेल ते सांगतील आपल्याला पहिले सांगताना द्या आपल्याला पुन्हा शोधायचं कशाला नवीन भरू कागद 11 तारखेला पण मिटिंग आहे त्या तारखेला त्यांना सांगितलं आपण आपलं त्यांचं काय आम्ही त्यांचं काय आपल्याला उतरील ना वरचं काय ते आणि जर त्यांचं आपण 11 टायमिंग सांगा 12 सांगितलं जर त्यांचं उत्तर यस नो काय आलं तर तुम्ही पुढची प्रोसिजर आहे तुम्हाला जे मागाशी सांगितलं तुम्ही पाठपुरावा होत असेल तर तुम्ही करा लोकांचे पैसे लवकरात लवकर काढून काय करतात पैसे मिळायचा माझा प्रयत्न राहील पडणार नाही काय होईल जर नाही साहेब ही काय होईल मी कर्ज भरायला माझं कर्ज सुद्धा भरून घेत नाही चला सगळ्यांनी ऐका हो.